5 वाजलेत. तर आम्ही मस्त काल पुण्याहून आलो. तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन चॅनलवर नक्की बघा. तर आमचा प्रवास कसा झाला. तर आता आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलो, आंघोळ्या केल्या. तर इथे बघा पायल आणि दिदी आहे आणि मी आणि हे 4 जण चाललो होतो आम्ही तुळजापूरला. तर मी म्हटलं तर तुळजापूरला जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं. त्यासाठी आम्ही लवकर निघलो. जेवढं लवकर जाईल तेवढं उन्हाच्या आधी महागारी पण येऊ आम्ही. त्यासाठी आम्ही जरा लवकर चाललो. तर चला तिथे गेल्यावर कसं दर्शन होईल काय होईल सगळं तुम्हाला ब्लॉगद्वारे दाखवते. तुम्हाला पण देवीचे दर्शन घडवते तुळजापूरच्या. आता आम्ही माड्याला आहे. अजून इथून माडा 4 किलोमीटर आहे आमच्या गावातून. आमचं गाव वेताळवाडी. हां, इथं लहानपण गेलं आमचं. ही आमची शाळा. माझ्यासोबत माझ्या दिराच्या बी पोरी इथं शिकल्या. दीर बी इथंच, हे बी मी पण सगळेच. तर आता शाळा काय दिसत ना. हां, हे ग्राउंड हे आहे आमची माड्याची शाळा. खूप मोठं ग्राउंड होतं. एवढं सगळं फिरून आम्ही इकडं जायचो रमणच्या बागेत. आता अंधारामुळे एवढं इकडं पुढं रमणची बाग होती, तिथे जेवायला जायचं रोज दुपारचं डब्बा घेऊन आलं की. हा हे मोठं ग्राउंड शाळेचं. आणि इकडे होती रमणची बाग. आता जे माड्याचे कुर्डवाडीचे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. लहानपणीचे दिवसच वेगळे. हा हे काय इकडे आता इकडे सगळं बदललंय का, पहिल्यासारखं नाही, सगळं वेगवेगळं झालंय. माडा स्टेशन. माडा रेल्वे स्टेशन तिकडे. सीना नदी ही. सीना नदी. सकाळचे आता 5:30 वाजले त्या तरी बी उजडले किती. ते माणूस मासे पकडते वाटतं. मासे पकडायचं काम चालू आहे. जाताना इथं होती पेरूची बाग. आता इथं सकाळी 6:30चं दृश्य आहे हे. जास्त वेळ पण नव्हतं झाली, पण इतकं उजळतं ना आता उन्हाळ्यामुळं. तर मी इथं पेरू तोडत होते. तर दीदीने माझी शूटिंग काढली. कारण मी इथं कोणी विचारायला कोणच नव्हतं, म्हणजे कोणाला विचारू वगैरे असं. तर ही बाग सोडून दिलेली होती, म्हणजे असं इथून असं पेरू घेत नाहीत ते लोक. सोडून दिलेल्या बागा असतात. तर जे शेतकरी लोक आहेत त्यांना माहिती असेल. म्हणजे कोणी म्हणाल की मी चोरून घेतले, तर चोरून वगैरे असं काही नाही. फक्त तिथं विचारायला कोणी नव्हतं. पण हे सोडून दिलेल्या बागेतलं घेतलं तर चालतं, ते लोक कोणी पण घेऊन जावं असं म्हणत असतं. तर मी जास्त काही बघितलं, शोधलं, कुठे कुठे भेटले मला पेरू. कारण सोडून दिलेले बाग असते त्यामुळं तिथं भरपूर प्रमाणात खराब झालेले असे काही पेरू असतात. तर मला किती पेरू भेटल्यात ते नक्की बघा. एवढे पेरू आणले मी. इकडं काहीच नाही. सुकली बाग सगळी माहिती का. पाणी नाही ना. हां अहो का सुकलंय सगळं. हे तर चांगलं होतं फिरू उलट. हे आला आता तुळजापूर. इथून तुळजापूर 2 किलोमीटर का 3 किलोमीटर आहे. हे आहे तुळजापूरचा घाट. हां, तुळजापूर शहरात आपले सहर्ष स्वागत. आई तुळजाभवानी प्रसन्न वंदनी प्रसन्न. हां दे. हा आहे तुळजापूरचा घाट. आणि इथं आहे तुळजापूरचं बस स्टॉप का काय नाही, बस स्टॉप नाही, हे नाश्त्याचं सेंटर आहे. आता वाजले सकाळच्या 7:30. मी 7:30 वाजता पोचलो. 5:30ला निघलो होतो, 7:30ला पोचलो. चांगलं आहे का?
दोनच दिले त्यांनी. इडली का काही ना थोडं आंबट लागते ठीक आहे. आणि बघ ही तेलाची बॉटल पण ठेवली बाहेर आणू दीदी चला 4 तास. तर आमचं दर्शन वगैरे झालंय, थोडासा नाश्ता केलाय. 5 तास थांबलोय आम्ही दर्शनाला. 5 तास. किती? 5 तास रांगेत होता. चक्कर आल्यासारखं व्हायलंय. आता गर्दी बघा किती, अधिक महिन्यामुळे खूप गर्दी. हे बघा गर्दी, ऊन पण आहे भरपूर. तर आता आम्ही दर्शन वगैरे करून चाललोय घरी. तर दर्शनाला आम्हाला कमीत कमी 5.5 तास लागले. सकाळी 9ला लाईनला लागलो होतो. किती वाजता दर्शन झालं? 1:30 वाजता. 1:30 वाजता बरोबर दर्शन करून बाहेर पडलो. अक्षरशः पाय गळून आले. सकाळी मी तर काहीच नव्हतं खाल्लं, चहा नाही, नाश्ता नाही, पाणीसुद्धा नव्हतं. फक्त एक बॉटल घेऊन गेलं तर पाण्याची, ती पण संपली. लाईनला लागलं मग ती पण पाण्याची बॉटल संपली. मग कसं कसं दर्शन घेतलं आणि मग आम्ही आलो बाहेर. तर ऊन झालं होतं, 1-1:30 वाजले म्हणल्यावर उन्हामुळं पण काही समजेना, मग कुठं काही खावं पण नाही कळना. तर खाल्ले आम्ही वडापाव, भाजीपाव असंच काहीतरी खाल्लं. त्यात गाडी पण थोडीशी खराब झाली, गाडीची बॅटरी उतरली. किती वेळच 1-2 तास तर आम्ही तिथंच बसलो पेट्रोल बोलवला का नाही. तर आमच्या चेहऱ्यावर कळत असतं तुम्हाला आम्ही किती थकलोय. त्यात खाणं पिणं पण नाही ना, त्यामुळे जास्त थकलोय. तर आता चाललोय आम्ही घरी. इथं आहे रस्ता कच्चा. का नाही नेलं?